नमस्कार मंडळी, मी दुर्वेश सतीश भांगरे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर या शहरामध्ये। जर तुम्ही मित्रांनो भंडारदऱ्यासाठी ट्रॅव्हल करताय किंवा पिकनिक साठी कुठे भंडारदरा हरिश्चंद्रगडला जाताय, तर चला मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक जबरदस्त बिर्याणी पॉइंट। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे राजूर मधील फेमस जय मल्हार बिर्याणी हाऊसला। तर चला बघूया इथली क्वालिटी कशी आहे ते। आता तुम्ही म्हणशाल की जय मल्हार बिर्याणीला यायचं कसं, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे बघा, हा आहे इकडून अकोल्याकडून राजूरकडे येणार रोड आणि हा इकडे सरळ भंडारदऱ्याला जातोय। राजूर मध्ये एंट्री करताना थोडे 100 मीटर पुढे आले होते तुम्हाला दिसेल की जय मल्हार बिर्याणी हाऊस। मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे माग हरिश्चंद्रगड रतनगडची पूर्ण सह्याद्रीची डोंगर रेंज आहे आणि त्याच असं निसर्गरम्य वातावरणात बसलेलं आहे जय मल्हार बिर्याणी हाऊस। तुम्ही बघू शकता मित्रांनो की अस्सल चुलीवरती म्हणजे कोळशाच्या दमवरती इथं बिर्याणीला दम दिला जातोय आणि असं एकच नाही तर इथं 2 पातेले चालू आहेत। दोन्ही याच्यातच चिकन बिर्याणी एकदम फ्रेश, एकदम जबरदस्त क्वालिटीची बिर्याणी इथं कोळशावरती तयार होऊ राहिलेली। तर हे आहेत हॉटेल जय मल्हार बिर्याणी हाऊसचे मालक अक्षय दादा कानकाटे। तर दादा, आपल्या हॉटेलला सुरू होऊन किती दिवस झालेले आहेत? दीड वर्षात त्यांना इतका चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे की पूर्ण अकोले तालुक्यात त्यांची बिर्याणी प्रसिद्ध झालेली आहे। आता तुम्ही इथं बघू शकता, हा त्यांचा आहे भाव फलक जय मल्हार बिर्याणी हाऊस। तुम्ही बघू शकता मित्रांनो, अजून बिर्याणीचं झाकण पण उघडलेलं नाहीये आणि इकडे हॉटेलमध्ये पूर्ण गर्दी झालेली। कस्टमर्स आधीच इथं नंबर लावून बसलेले आहेत की आम्हाला कधी चान्स भेटतोय बिर्याणी खायचा। तर चला आता आपण बघूया कस्टमर्स रिव्ह्यू, इथली जेवणाची किंवा जी बिर्याणीची क्वालिटी कशी आहे ती। तर दादा, तुझं नाव काय आहे? माझं नाव अमोल इंदळ आहे। मी अकोल्यावरून आलोय। इथली जी क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे ही खूपच छान आहे। इथली जी टेस्ट आहे ना, ती अकोल्यामध्ये इकडे सुद्धा पुढे भेटत नाही। त्यासाठी आम्ही अकोल्यावरून एवढ्या लांबून इथे बिर्याणी खायसाठी आलोय। वाट बघू राहिले आतुरतेने कधी बिर्याणी होईल आणि कधी। बरं, किती दिवस झाले दादा इथं बिर्याणी खातोय तू? मी वर्ष होत आला, मी इथं खातो कंटिन्यू। जवळपास 1-1.5 वर्षापासून हा इथं बिर्याणी खातोय आणि त्याला इथली क्वालिटी खूप आवडते। आता आपण आपलं एक टेबल पकडून घेऊ आणि बिर्याणीची वाट बघू। तर चला आपण बसूया आता टेबलवर। तर मी इथं दुकानात बसलेलो आहे जय मल्हार बिर्याणी हाऊस। यांचं इंटेरियर पण चांगले, जर तुम्हाला कोणाला बर्थडे वगैरे साजरा करायचा असेल तर इथं चांगली जागा त्यांनी अवेलेबल केलेली आहे। टेबल पण चांगले आहेत, मस्त स्वच्छता खूप चांगली, सगळ्यात महत्वाचं। आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बऱ्याच हॉटेलला जातो की तिथं जेवणाची क्वालिटी चांगली पण स्वच्छता नसती, त्यामुळे बरेच गिऱ्हाईक नाराज होतो। इथं स्वच्छता पण चांगली आहे आणि आपण आपली फुल बिर्याणीची ऑर्डर दिलेली आहे। इथं ऑथेंटिक हैदराबादी बिर्याणी बनवतात, कारण की त्यांचे जे वाचतात आहेत ते स्वतः हैदराबादवरून त्यांनी बोलवलेलं आहे त्यांना आणि एकदम जबरदस्त क्वालिटीची इथं बिर्याणी भेटते। मी पण ऐकलेलं होतं, फर्स्ट टाइम इथं मी बिर्याणी खायला आलेलो आहे। चला बघूया इथली बिर्याणी कशी वाटते। तर मित्रांनो, आता बिर्याणी तयार झालेली आहे आणि आता चाचा हिचं झाकण उघडणार आहे। एकदम जबरदस्त ऑथेंटिक हैदराबादी बिर्याणी तुम्ही बघू शकता इथं तयार झालेली। चाचांनी जसं झाकण उघडले ना, पूर्ण हॉटेलमध्ये तिचा वास इतका जबरदस्त येतोय ना, का आपण एकदम जबरदस्त क्वालिटीची बिर्याणी आपली तयार झालेली आहे। मित्रांनो, आता इथल्या मालकांनी सांगितल्याप्रमाणे की इथं आपल्याला 3 प्रकारच्या बिर्याणी मिळतात। एक ऑथेंटिक हैदराबादी बिर्याणी, जिची फुलची किंमत आहे 150 रुपये आणि हाफची किंमत आहे 99 रुपये। त्यानंतर इथं मिळती तंदूर बिर्याणी, जिची फुल किंमत आहे 180 रुपये आणि हाफची किंमत आहे 120 रुपये। आणि इथं जे व्हेज खाणार आहे त्यांच्यासाठी पण व्हेज बिर्याणीचं ऑप्शन त्यांनी ठेवलेलं आहे। व्हेज बिर्याणी फुल आहे 120 रुपयाला आणि हाफ आहे 90 रुपयाला। मित्रांनो, तुम्ही जर हरिश्चंद्रगड किंवा भंडारदऱ्याला ट्रॅव्हल करत असाल तर अगदी अकोले तालुक्यातून हा जो रोड येतो इकडे राजूरमध्ये एंट्री करतानाच जय मल्हार बिर्याणीचं दुकान आहे। मी तर काय अजून खाल्लेली नाही, फर्स्ट टाइम इथं आलोय। यांचं इंटेरियर आणि ते एकदम चांगले आणि त्यांच्या मालकांच्या मध्ये रिस्पॉन्स पण खूप चांगला आलेला आहे त्यांना। मी तुम्हाला दाखवलंच की रिव्ह्यू मध्ये की बिर्याणी उघडायच्या आधी तिथं कस्टमरनी गर्दी केलेली होती, म्हणजे 100% इथली क्वालिटीच असणार आहे बिर्याणी। मित्रांनो, ही आपली बिर्याणी आलेली आहे, इतका जबरदस्त वास येतोय ना, ते असं झाले कधी खाऊन कधी नाही। एकदम जबरदस्त क्वालिटीचा राईस पण चांगला वापरलेला आहे आणि एकदम मोकळी बिर्याणी झालेली। वासच इतकं खतरनाक येऊ राहिला ना का माप नाही पडत। तर चला आपण आता घेऊया, आपल्याला प्लेट ते आलेले आहे। इकडे तुम्ही बघू शकता रस आलाय, अरे बापरे, रसाला एकदम मस्त तर्री आलेली, एकदम खतरनाक क्वालिटीची आहे बघा, मस्त लाल लाल तर्री आलेली आहे रशाला। चला आपण इथली बिर्याणी आता ट्राय करूया।
मित्रांनो, आपली बिर्याणी आलेली आहे. त्याला आता आपण स्वतः प्लेटिंग करू. मालक प्लेटिंग करून देत असतात, पण आता नेमकी गर्दी आहे हॉटेलमध्ये, त्यामुळे आपण स्वतः प्लेटिंग करून देऊ. त्याला म्हटलं मला व्हिडिओ ते काढायचे बिर्याणीचे, त्यामुळे त्यांनी काय प्लेटिंग नाही केली. आता आपण स्वतः प्लेटिंग करून घेऊया बिर्याणी. एकदम जबरदस्त असा वरती व्हाईट राईस आहे आणि खाली मसाल्याचा राईस. त्यांनी वास इतका जबरदस्त येतोय ना, माफ नाही. म्हणजे आपल्याकडे ती म्हण आहे बघा, माणूस पहिलं डोळ्याने पाहतो, नंतर जिभेने खातो. वास इतकं जबरदस्त आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन इतकं भारी केलेलं आहे ना, बिर्याणीची चव वासावरूनच समजते की एकदम जबरदस्त असणार. चला आपण ट्राय करूया आता इथली जय मल्हार बिर्याणी हाऊस राजूरची बिर्याणी. बिर्याणी सोबत आपल्याला कांदा लिंबू दिलाय, रस्सा दिलाय, कांदा लिंबू. हैदराबादी बिर्याणीवरती लिंबू कधीच पिळायचं नाही, कारण की त्याच्यात ऑलरेडी त्यांनी मॅरिनेशनसाठी दही ते टाकलेलं असतं, त्यामुळे काही लिंबू पिळायचं नाही. जी ओरिजिनल लागते ना तीच भारी लागते. गरम आहे हाताला फक्त बस. तर मित्रांनो, आज आपण आता घेतोय गरमच नाही बिर्याणी. आता आपण घेतोय जय मल्हार बिर्याणी हाऊसचा बिर्याणीचा पहिला घास. एकदम जबरदस्त बिर्याणी. चिकन एकदम भारी. तुम्हाला मागाशी दाखवलंच मी की इथं कोळशावरती बिर्याणी तयार होती. त्याचा चव आहे ना, ती कोळशावरती मंद आचेवरती शिजलेली बिर्याणी, चवच वेगळी ती. क्वालिटी खूप जबरदस्त. मला काय खाल्ल्याशिवाय राव आहे ना. एकदम जबरदस्त. चिकन आहे मस्त शिजलं. वा, असं वाटतं की खावतच जावं ना. कांदा मित्रांनो, माझ्या मध्ये बिर्याणी कधी चमच्याने खायची नाही, हातानेच. ही चव येते बिर्याणीची ते आपल्या हातानेच येते. एकदम जबरदस्त क्वालिटी. त्यांचा जो बिर्याणीचा मसाला आहे ना, लय भारी आहे. एक नंबर टेस्ट येते त्या मसाल्याने. अशी जास्त तिखट नाहीये, जास्त मसालेदार नाहीये. आता तुम्हाला माहित असेल की जी हैदराबादी बिर्याणी बनवली जाते तिला टोमॅटो वापरत नाही, पूर्ण दह्याचं मॅरिनेशन असतं. आणि त्यांनी ऑथेंटिक त्यांचे जे शेफ आहेत किंवा त्यांचे जे वस्ताद आहेत ते प्रॉपर हैदराबादचे आहेत. त्यामुळे त्यांनी जी क्वालिटी दिली नाही बिर्याणीची, एकदम भन्नाट, एकदम जबरदस्त. कुठलाही काढा मसाला वापरलेला नाही, नाही काही काढा मसाला नाहीच आहे डायरेक्ट. ते भारी लागते की मित्रांनो. पैशाच्या मानाने क्वांटिटी एकदम भरपूर आहे. पैसे 140 रुपये किंवा 150 रुपये किरकोळ आहे, पण क्वांटिटी आणि क्वालिटी इतकी जबरदस्त. ते ना, प्रॉपर 4-5 मोठे मोठे पीस येतात त्याच्यात बिर्याणीचे. लिटरली इथलं हॉटेल आता सध्या फुल झालेले आहे, हाऊसफुल झाले. बसायला कुठं जागा नाही हॉटेलमध्ये. तुम्ही बघू शकता की 10-15 मिनिटापूर्वीच हॉटेल उघडले आणि लगेच हाऊसफुल झाले. म्हणजे इथली क्वालिटी नाही एकदम जबरदस्त. कुठलाय मसाला असा ओव्हर पॉवर नाही करत आहे बिर्याणी, एकदम प्रॉपर चव येते नाही का बिर्याणी. चिकन पण चांगलं शिजलेलं.
आपण बऱ्याच ठिकाणी बिर्याणीचे व्हिडिओ बनवले, तिथली तर चांगलीच आहे. पण आज मी काही काम असतो राजूरला आलो होतो, बिर्याणी खाल्ली तिथली. नाव ऐकलं होतं की जय मल्हार बिर्याणी राजूरमध्ये खूप चांगली भेटते, एकदम भारी बिर्याणी, टेस्ट एकदम चांगली. आणि अगदी रोडवरती असल्यामुळं यायला पण सोपं आहे. राजूरमध्ये एंटर होतानीच उजव्या बाजूला यांचं हॉटेल आहे, जय मल्हार बिर्याणी हाऊस. आता आपण सकाळी आलो तरी एवढी गर्दी, रविवार शनिवार जर असेल तर इथं नंबर लागतात यायला. कारण की राजूर हे गाव असं आहे, सेंटर पॉइंट आहे. राजूर मधूनच आपण हरिश्चंद्रगडला जाता येते, हरिश्चंद्रगड, कोकणकडा. आणि तसं तिकडे सरळ गेलं तर बंदरदारा, रतनगड, चांदण व्हॅली. म्हणजे कुठूनही आला तुम्ही तर तुम्हाला पहिलं राजूरमध्ये यायचंय, मग इथून तुम्ही हरिश्चंद्रगडला किंवा भंडारदऱ्याकडे जाऊ शकता तिथे. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की जेवणाची क्वालिटी सेटअप मोठे मोठे दिसतात, क्वालिटी नाही असते तिथं. इथला सेटअप छोटा आहे ना यांचा, क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. मेनू काय लय मोठा नाही आहे, फक्त बिर्याणी म्हणजे हैदराबादी बिर्याणी, तंदूर बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी. व्हेजवाल्यांसाठी एकच ऑप्शन आहे व्हेज बिर्याणी, या व्यतिरिक्त इथं काहीच भेटत नाही. एकदम जबरदस्त क्वालिटी. मित्रांनो, मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बिर्याणी खाल्ली, पण इतके मोठे मोठे पीस मला कुठंच भेटले नाही. यांचा लिटरली एक पीस आहे बघा, एवढा मोठा आहे. एवढे मोठे मोठे पीस इथे मिळतात. असं एक नाही, याचे 4-5 पीस आले होते. एका बिर्याणीमध्ये एका माणसाचं पोट फुल भरू शकतो. मसाला एकदम जबरदस्त चव येते. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी राईसला वरती राईस उकडताना काढा मसाला नाही टाकली, प्लेन राईस उकडलाय. क्वालिटी इतकी भारी लागते, मसाला इतका भारी. यांची बिर्याणी ना कोळशावरती मंद आचेवरती तिला हे बसताना दम बसतो ना, त्याची चव एकदम भारी येते. आणि असा फ्लेवर येतोय नाही का त्याचा, स्मोकी फ्लेवर एक नंबर येऊन आलाय. टेस्ट जबरदस्त बिर्याणी, एकदा नक्कीच खायला. एक वेळा आपल्याला चपाती भाजी नको, बिर्याणी नक्कीच पाहिजे. बिर्याणी टेस्ट खरंच भारी होतं बिर्याणी. तांदूळही त्यांनी प्रॉपर बासमती यूज केलेला आहे या बिर्याणीमध्ये. बाहेर पाऊस आला, फुल पाऊस चालू आहे. खूप पाऊस चालू झाला. राजूर जे गाव आहे ना ते डायरेक्ट पूर्ण पावसाळी क्षेत्र आहे. तिथं पावसाळा जर चालू झाला ना, खूप पाऊस पडतो. इथलं वातावरण इतकं भारी होतं पावसाळ्यात. मित्रांनो, मी कोणाचंही पेड प्रमोशन करत नाही, कोणाकडून 1 रुपया घेत नाही. मला जिथली क्वालिटी आवडते मी तिथलीच व्हिडिओ बनवतो. यांच्या मालकांची माझी कधी परिचय झालेला नाही. मी डायरेक्ट राजूरला आलो होतो, माझं थोडं काम असल्यामुळे मी म्हटलं आज इथला व्हिडिओ, इथली बिर्याणी खाऊनच खाऊ. मला जर आवडली ना तरच मी व्हिडिओ टाकत असतो माझ्या चॅनलला. पेड प्रमोशन करत नाही कोणाचंच. आणि इथली बिर्याणी 100% चांगली, आता तुम्ही नक्कीच खायला या. आपल्या चॅनलचं पहिल्यापासून वैशिष्ट्य ते आपण पेड प्रमोशन कोणाचंच करत नाही. मला पर्सनल जिथलं आवडल तिथला मी स्वतःहून जातो आणि व्हिडिओ बनवतो. आपली बिर्याणी खाऊन झालेली हे बघा, पूर्ण संपवलंय. ताप उष्ट ठेवायचं नाही, अन्न व्हायला घालायचं नाही सगळ्यात महत्वाचं. आणि त्यातल्या बिर्याणीला तर व्हायलाच घालायचं. बिर्याणी सगळ्यांनाच आवडती, बिर्याणी व्हायला जाता कामा नाही. सगळ्यात महत्वाचं अन्न व्हायला जाता कामा नाही. कारण की या देशात बरेच असे लोक आहेत की त्यांना एक टाइम तर जेवायला नाही भेटत. आपल्याला भेटतंय तर आपण माजल्यावानी करायचं नाही. त्यामुळं पूर्ण ताटात जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं, तेवढंच संपवायचं. अजून एक रिव्ह्यू घेऊया. दादा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव योगेश बारे. बर दादा, तुम्ही किती वर्ष झाली इथं बिर्याणी खाताय?
हे चालू झाल्यापासून आज मित्राचंच हॉटेल आहे आमच्या. बरं, मित्राचंच हॉटेल आहे तुमच्या. इथली क्वालिटी कशी वाटते? क्वालिटी एक नंबर आहे. आता मी मित्रांनो त्यांची ऑथेंटिक हैदराबादी दम बिर्याणी खाल्ली होती आणि दादांनी त्यांची तंदूर दम बिर्याणी बोलवलेली. दादा, तुम्हाला या तंदूर दम बिर्याणीची क्वालिटी कशी वाटली ते सांगा. एक नंबर आहे, तालुक्यात कुठं भेटत नाही. बरं, दादांच्या मध्ये अशी बिर्याणी तालुक्यात कुठंच भेटत नाही. तर दादा, नक्की यायचं इथं दुसऱ्यांनी जेवायला. नक्की या, नक्की या. ओके. खाऊन पगार नाही आवडली तर review द्या. नाही, 100% आवडेल. आवडणार मी तुम्हाला, पण नक्की इथं स्वतः खाल्ली ना, मला बिर्याणी इथली खूप आवडली. दादांनी इथं तंदूर दम बिर्याणी बोलवली होती, त्यांच्यामध्ये ही पण त्यांना खूप आवडलेली आहे आणि एकदम जबरदस्त क्वालिटीची बिर्याणी तर बिर्याणी पार्सलची पण सुविधा उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला बिर्याणी पार्सल लागत असेल तर त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी इथं आता तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरही देईल, हॉटेलच्या मालकांचा नंबर देईल. तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो अशा किती पण क्वांटिटीत तुम्हाला बिर्याणी लागू 10-15 किलो पर्यंत इथल्या ऑर्डर स्वीकारल्या जातात नाही का पार्सलच्या. बिर्याणीची क्वालिटी 100% चांगली आहे. माझ्या गॅरंटीवरती तुम्ही इथून बिर्याणी नक्कीच घेऊन जा किंवा तुम्ही इथं ट्राय करायला नक्कीच या. तुम्हाला 100% इथली बिर्याणी आवडेल. मित्रांनो, आपली बिर्याणी खाऊन झालेली आहे. इथली बिर्याणी मला एकच नंबर वाटली, एकदम जबरदस्त क्वालिटीचं. एकदा नक्कीच यायला लागतंय हॉटेल जय मल्हार बिर्याणी हाऊस राजूरला. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला 100% इथली बिर्याणी आवडेल. आणि हा मित्रांनो, आलेच आहेत आपल्या चॅनलला, सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंट तर करतच जा. कारण की कमेंट मध्ये मला सांगत जा की आपण कुठलं हॉटेल ट्राय केलं पाहिजे, आपण त्यांचा व्हिडिओ नक्कीच बनवू. धन्यवाद.